श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 18 भस्म महिमा। जेव्हा तो मांग आपल्या कुटुंबासह घरी गेला तेव्हा त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना विचारले, गुरुदेवा, त्या भस्माने मांगाचे ज्ञान कसे हरण झाले? भस्माचे महत्त्व सांगताना श्री गुरुदेव म्हणाले, पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचा एक योगी राहत होता। तो ब्राह्मण असून महाज्ञानी होता। त्याने आपल्या घरादाराचा त्याग करून कामक्रोधादी षड्रिपूंना काबूत ठेवून तो ह्या भूमीवर हिंडत होता। तो वल्कले व व्याघ्राजीन वापरीत असे, तसाच तो जटाधारी असून सर्वांगावर तो भस्म भासीत असे। मितभाषीपणा, निस्पृहपणा व मौनव्रत धारण करणे हे त्याचे विषय गुण होते। मानवाच्या वसाहतीपासून हा दूर राही। एकदा तो योगी हिंडत हिंडत निर्मनुष्य असलेल्या क्रौंचारण्यात म्हणजेच दंडकारण्याच्या दक्षिणेकडील वनात आला। त्या ठिकाणी एक क्रूर असा ब्रह्मराक्षस राहत होता। त्या अरण्यात शिरणाऱ्या मानवांना, पशूंना तो ठार मारून भक्षण करीत असे। अशा ह्या घोर वनात त्या वामदेव योगींना ब्रह्मराक्षसाने पाहिले व त्यांचे भक्षण करण्यासाठी तो धावतच त्यांच्या पुढे आला। त्यावेळी तो ब्रह्मराक्षस भुकेने व्याकुळ झालेला होता। वामदेवांना तेथे पाहताच दात ओठ खात तोंड उघडून धावतच त्यांच्याजवळ आला। त्या आक्राळ विक्राळ राक्षसाला पाहून वामदेवांजागी दुसरा कुणीही असता तर घाबरूनच गेला असता, परंतु वामदेव मोठ्या धैर्याने तेथेच उभे राहिले। राक्षस आता त्यांच्या अगदी जवळ आला व वामदेवांना पाहून तो मनोमनी बेहद खुश झाला। त्याने एका झटक्यात वामदेवांना घट्ट मिठी मारली। मिठी मारता क्षणीच वामदेवांच्या शरीराचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या शरीराला लागले। तेव्हा काही क्षणातच त्या ब्रह्मराक्षसाला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले। जसा एखादा कावळा मानस सरोवरात गेला की त्याचा हंस होतो, किंवा एखाद्या माणसाला अमृत प्राशन करावयास मिळाले तर त्याला देवत्व प्राप्त होते, त्याप्रमाणे त्या योगीश्वरांच्या भस्माचा स्पर्श झाल्यावर त्या ब्रह्मराक्षसाची सारी पापे जळून खाक झाली। सर्व पापे नष्ट झाल्यामुळे तो महाज्ञानी झाला। त्या ब्रह्मराक्षसाची भूक राक्षसीच होती। त्याला दररोज आहार म्हणून नरमांसाबरोबर हत्ती वा घोडाही लागत असे। इतके भयंकर भक्षण केल्यावर साहजिकच त्याला लागणारी तहानही जबरदस्त होती। अशावेळी समुद्रकिनारी जाऊन जितके पाणी पिता येईल इतके तो पीत राही। असा हा महापापी राक्षस मुनीश्वरांचा स्पर्श झाल्यावर तहान भूक विसरला व भस्मस्पर्शाने तो महाज्ञानी झाला। त्याने मुनीश्वरांच्या चरणावर मस्तक ठेवले व प्रार्थना केली की, हे महामुने, तुमचा जय जयकार असो। तुम्ही साक्षात ईश्वरच आहात। मी भयंकर अशा भवसागरात बुडलो होतो। तुम्ही माझे तारक आहात। तुमच्या दर्शनानेच माझी सर्व पापे जळून भस्मसात झाली। तुम्ही कृपाळू आहात, भक्तवत्सल आहात। तुम्हीच माझे रक्षण करा। त्याची ही दयनीय विनंती ऐकून वामदेव त्याला म्हणाले, तू कोण आहेस? तुझा वंश कोणता आहे? मानव प्राणी ज्या अरण्यात प्रवेश करण्यास घाबरतात त्याच अरण्यात तू का राहतोस? मुनीश्वरांचे हे प्रश्न ऐकून तो ब्रह्मराक्षस हात जोडून म्हणाला, हे स्वामी, मला ज्ञान झाल्यामुळे अनंत काळापर्यंतचे सारे जन्म मला आठवू लागलेत। त्या जन्मांमध्ये मी केलेली पातके मला आठवतात। 25 जन्मांपूर्वी मी यवन देशाचा राजा होतो। त्यावेळी माझे नाव दुर्जय होते। मी दुराचारी होतो। मी प्रजेला खूप त्रास दिला, दुःख दिले। अनेक माणसे मी नाहक मारली। मी इतका मदांध झालो होतो की मी अनेक स्त्रियांशी विवाह केले। लग्न केलेल्या ह्या स्त्रियांच्या व्यतिरिक्त मी अनेक स्त्रियांवर बलात्कार केले। अशा स्त्रियांना मी अंतर्गृहात पाठवित असे। अनेक राजांशी लढाई केली। त्यांना हरवून त्यांच्या स्त्रिया व राजवाड्यांतील इतर स्त्रिया मी पकडून माझ्या घरी आणीत असे। त्यांचा उपभोग घेऊन त्यांना कैदेत ठेलीत असे। अशा अनेक स्त्रियांना मी अत्यंत दुःख दिले आहे। माझ्या राज्यात राहणारे ब्राह्मण माझ्या जाचाला कंटाळून दुसऱ्या राज्यात राहण्यास गेले। ते ब्राह्मण ज्या राज्यात गेले होते तिकडे मी गेलो व त्यांच्या बायकांना पकडून माझ्या राज्यात आणले। मी अत्यंत उन्मत्तपणे वागत होतो। ह्या माझ्या जाचातून नुकत्याच वयात आलेल्या कुमारीही सुटल्या नाहीत। जनतेला जास्तीत जास्त उपद्रव देणे हीच माझी मनीषा होती। हेच माझे ध्येय होते। हे महामुने, मी एवढ्या स्त्रिया कलंकित केल्या तरी माझ्या मनाची तृप्ती झालीच नाही। मी दररोज मदिरापानही करीत होतो। ह्या माझ्या अघोरी वृत्तीमुळे मी क्षयरोगी झालो। दुसऱ्या देशांतील काही राजांनी माझ्या राज्यावर स्वारी केली व माझे राज्य हिरावून घेतले। पुढे मी मरण पावलो।
माझी रवानगी नरकात करण्यात आली. तेथे मी 100 वर्षे काढली. मी भुकेने व्याकुळ झालेला असायचो, परंतु माझी पर्वा कोणी केली नाही. माझा दुसरा जन्म वाघाचा झाला. त्या जन्मात मी पुष्कळ जीवांची हत्या केली. तिसरा जन्म अजगर, तर चौथ्या जन्मात मी लांडगा झालो. 5वा जन्म डुक्कर, तर 6वा सरडा. असे 24 जन्म मी निरनिराळ्या योनींतून हिंडलो. हा माझा 25वा जन्म ब्रह्मराक्षसाचा झाला, जो आत्ता मी ब्रह्मराक्षस म्हणून तुमच्या पुढे उभा आहे. हे स्वामी, मी तुम्हाला सत्य तेच सांगतो. मी नेहमी भुकेलेला असायचो. ह्या अघोर अरण्यात मी कितीतरी वेळा उपाशीपोटी राहिलो आहे. येथे कोणीच येत नसल्यामुळे माझ्या खाण्यापिण्याची आबाळ होत असे. अशा परिस्थितीत मी तुम्हाला पाहिले म्हणून मला अत्यानंद झाला. पुष्कळ दिवसांनी नरमांस खाण्यास मिळणार म्हणून मी आनंदाने तुमच्या अंगावर धावून आलो. परंतु हे स्वामी, तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाल्यावर मला ही पूर्वजन्माची ज्ञानप्राप्ती झाली. त्या ब्रह्मराक्षसाची कथा ऐकून वामदेव त्याला म्हणाले, देवाधिकांना दुर्लभ असणारी अशी ही विभूती आम्ही मोठ्या श्रद्धेने लावतो. तू शंकराकडे पहा, ते किती प्रेमाने आपल्या शरीराला भस्म लावतात. ईश्वर ज्या वस्तूला वंदन करतो त्या वस्तूचे वर्णन करणारे आम्ही कोण? वामदेवाचे हे वचन ऐकून त्या ब्रह्मराक्षसाने त्यांना प्रार्थना केली, हे जगत जीवना, तुम्हीच माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. तुमच्या चरणाच्या दर्शनामुळे मला मागील 25 जन्मांचे ज्ञान झाले. मी जरी अगणित पापे केली असली तरी थोडेसे पुण्य केले होते, म्हणून तुम्ही मला भेटलात. मी राज्य करीत असताना मी जे पुण्य केले त्यामुळे हे स्मरण मला आता झाले. त्यावेळी मी रानात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पिण्यास पाणी मिळावे म्हणून तळे बांधले व एका गरीब ब्राह्मणाला शेती करण्यासाठी मी थोडी जमीन दिली होती. मी जेव्हा मरण पावलो तेव्हा यमाला चित्रगुप्ताने या 2 पुण्यवान गोष्टींचे कथन केले. तेव्हा यमदेव म्हणाला, या पुण्याचे तुझ्या 25व्या जन्मी तुला फळ मिळेल. या पुण्यामुळेच तर मला आज तुमच्या चरणाचे दर्शन झाले. आता तुम्हीच माझे तारक आहात. मी हे भस्म कसे धारण करू? कुठल्या मंत्रामुळे माझा उद्धार होईल हे कृपा करून मला सांगा. वामदेव त्या राक्षसाला म्हणाले, विभूतीचे धारण कसे करावे याबद्दल मी तुला एक कथा सांगतो. मंदार पर्वतावर श्री शंकर क्रीडा करण्यास गेले होते. तेथे कोटी रुद्रगणांबरोबर ते बसले होते. त्यावेळी सर्व देवतांना घेऊन देवेंद्र तेथे आला. अग्नी, वायू, वरुण, यम व कुबेर हेही तेथे आले होते. समस्त ऋषीमुनीही होते. असे सर्वजण तेथे उपस्थित असताना प्रत्येकाने आपापली आयुधे, शस्त्रे, वाहनेही आणली होती. त्यावेळी काही शिवगणांची मुखे 2 होती, तर काहींना 1, 2 किंवा 4, 5 असे हात होते. थोडक्यात शरीराने ते शिवगण असामान्य होते. अशा गणांना घेऊन शंकर सिंहासनावर बसला होता. सिंहासन तर फारच मनोहर होते. ते रत्नखचित असून चमकत होते. शंकराच्या भालावरील चंद्र शोभून दिसत होता. त्याच्या 10 हातांत 10 आयुधे व शरीरावर सर्पही होते. त्याच्या शरीरावरील या भूषणाने तो अत्यंत तेजस्वी दिसत होता. तो पंचमुखी असून 4 दिशांना 4 मुखे केलेली होती. 5वे मुख मात्र अस्पष्ट होते. हा पंचमुखी परमेश्वर होता हे मात्र निश्चंशय. त्यांनी गळ्याभोवती सर्पाचे वेटोळे व शरीरावर वाघाचे कातडे परिधान केले होते. असा हा परमभोळा शंकर पार्वतीसह सिंहासनावर बसला होता. पार्वतीही नाना अलंकार घालून शोभिवंत दिसत होती. तिचे मुख पूर्ण चंद्राप्रमाणे दिसत होते. ती विश्ववंद्य जगन्माता सस्मित मुखाने शंकराजवळ बसलेली होती. तेव्हा त्या सभेतील सनतकुमार लगबगीने पुढे आले आणि शंकराच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी नमस्कार केला व म्हणाले, हे उमाकांत, तुमचा जय जयकार असो. ह्या त्रिभुवनात तुम्हीच आमचे दाता आहात आणि चतुर्विध पुरुषार्थाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष परिपूर्ण आहात. आम्ही सर्व तुमचा आशीर्वाद मागत आहोत. आमच्या पापांचा नाश करून हा भवसागर तरून जाण्यासाठी तुमची कृपा आम्हाला हवी आहे, जेणेकरून आम्हाला मुक्ती मिळेल. त्या सनतकुमारांची ही विनंती ऐकून नीळकंठ प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, येथे जमलेल्या देव व ऋषीमुनींनो, ऐका. वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केवळ भस्माचे 3 बोटांचे आडवे पट्टे म्हणजे त्रिपुंड तुम्ही आपल्या ललाटी लावाल तर तुम्ही पुण्यवान ठराल. ज्यायोगे तुम्ही फार मोठे पुण्य प्राप्त करू शकाल ते मी तुम्हाला सांगतो. सनतकुमार शंकराला म्हणाले, महादेवा, ह्याच्यासाठी मानवाने कुठल्या स्थानी कुठले विधी केले पाहिजेत, कुठल्या शक्तिदेवतेला शरण गेले पाहिजे, त्यावेळी कुठल्या मंत्रांचा उच्चार करणे आवश्यक आहे हे सर्व आम्हाला सांगा. श्री शंकर म्हणाले, ह्या कामासाठी गोमय, अग्निदेवता ह्यांची गरज आहे.
पूर्वी यज्ञाच्या ठिकाणचे भस्मही पुण्यकारक असे, परंतु आता गोमयापासून बनविलेले भस्म तळहातावर घेऊन सद्यो जाता ह्या मंत्राने अभिमंत्रित करून ललाटी लावावे. अग्निरित्या आणि मनस्तोके ह्या मंत्रांनी भस्म अंगठ्याने खलवावे आणि त्रिंबका ह्या मंत्राने अभिमंत्रित करून ते भस्म मस्तकी लावावे. हे भस्म 3 रेषांनी लावावे. ह्या 3 रेषांचा अर्थ सांगताना शंकर म्हणाले, पहिली रेषा ही अकाररूपी ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्राप्त होण्यासाठी आहे. प्रातस्मरणाच्या वेळी ही प्रख्यात आहे. दुसऱ्या रेषेची देवता उकार दक्षिणाग्नी देवता असून त्याला यजुर्वेद म्हणतात. अंतरात्म्याला इच्छाशक्ती प्राप्त होण्यासाठी दुपारी त्याचे स्तवन करतात. तिसरी रेषा मकार असून ह्याने ज्ञानशक्ती प्राप्त होते. ह्याची आदी देवता मी स्वतः शंकर आहे. हे भस्मांकित त्रिपुंड ब्रह्मचारी असो अथवा संसारी गृहस्थ असो अथवा वानप्रस्थी यती असो, हे कोणीही लावावे. एखादा पापी पुरुष असेल त्याने श्रद्धेने हे भस्मांकित त्रिपुंड मस्तकी लावल्यास त्याची सारी पापे जळून जातील आणि तो पुण्यात्मा होईल. ज्याला मंत्र येत नसतील त्याने हे भस्म लावल्यास त्याला त्याचे चांगलेच फळ मिळते. त्याची स्त्री हत्या गोहत्यासारखी महान पापे नष्ट होऊन तो पुरुष शुद्धात्मा होता. कुठलेही पाप केलेले असले तरी हे भस्मांकित त्रिपुंड लावल्याने तो मानव पापमुक्त होतो. हे भस्म महापापी स्त्रियांनी लावले तरी त्यासुद्धा पावन होतात. असा भस्म महिमा साऱ्या पापांचा नाश करणारा आहे. वामदेव पुढे म्हणाले, वेदशास्त्राप्रमाणे भस्म धारण करून पंचाक्षरी मंत्राचा म्हणजे शंकराचा जप केल्यास नुसते पंचाक्षरी पापच नष्ट होत नाही, तर आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. अशा तऱ्हेने त्या वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला भस्म महिमा सांगितला. वामदेव पुढे म्हणाले, केवळ माझ्या भस्मांकित अंगस्पर्शाने तुला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा त्या ब्रह्मराक्षसाने मोठ्या भक्तिभावनेने त्या महामुनींच्या चरणकमलावर आपले मस्तक ठेवले. वामदेवांनी आनंदाने अभिमंत्रित केलेले भस्म त्या राक्षसाला दिले. त्याचा आनंद गगनात मावेना. त्यांनी परत एकदा वामदेवाला वंदन केले. शेवटी त्याला मुक्ती मिळून तो स्वर्गी गेला. श्री गुरूंनी त्रिविक्रमाला ह्या भस्माचा महिमा सांगितल्यावर तो मातंग भस्माने ज्ञानी कसा झाला व भस्म काढल्यावर तो अज्ञानी कसा झाला हे त्याला समजले. अमरपुरी की ओर जा रहे हैं।